नमस्कार, मी सूरज ज्ञानदेव जाधव, प्रॉपर कडेगाव, जिल्हा सांगली. तर मी 7 ते 8 वर्षापासून मी दारूचं व्यसन बाळगत होतो. कोणत्याही कारणाने मी दारू सोडत नव्हतो. आणि माझा भाऊ डॉक्टर असल्यामुळे मला त्याला अशी कल्पना भेटली की इथे यशवंत व्यसनमुक्ती सेंटर आहे, तिथे दारू सोडली जाते. तर खरंच इथं दारू सोडली जाते, कारण की मला न सांगता घरातल्यांनी मला इथं आणलेलं, ऍडमिट केलेलं. मला तर सांगितलेलं सकाळी जायचं आहे, एक इंजेक्शन द्यायचं आहे आणि संध्याकाळी तुला घरी सोडतील आणि डॉक्टर बोलले की 5 दिवसांनी भेटायला या. पण ऍक्च्युली मी इंजेक्शन घेतलंही झालं आणि झोपेत गेलो आणि मला दुसऱ्या दिवशी सकाळी कळलं की मी ऍडमिट झालोय. तर मला इथं ऍडमिट झालो, पण सुरुवातीला मला खूप राग आलेला घरातल्यांचा, कारण की मला न सांगता त्यांनी आणलेलं आहे. अगोदर मला काही सांगितलेलं नव्हतं. मी बरोबर 32 दिवस ऍडमिट होतो या हॉस्पिटलमध्ये आणि त्या 32 दिवसामध्ये मला असं जाणवलंच नाही. सुरुवातीला मला घरातल्यांबद्दल राग येत होता, पण नंतर दुसरा तिसरा दिवस झाल्यावर की मला इथं टाकलं ते बरं झालं. मी कुठं तर एक वेगळ्या वाटचालीस गेलेलो, चुकीच्या निदर्शनाखाली गेलेलो, पण इथं टाकल्यापासून मला चांगला अनुभव आला. तो असा आहे की अजिबात इच्छा होत नाही. बाहेर मी बिंदासपणे राहिलो तर बरं, ती बार असो किंवा देशी दारूचं दुकान होतं, अजिबात त्या वाट्याकडे बघत पण नाही. पण आपल्या घरात रेग्युलरपणे माझी मुलं लहान आहेत, पण ते मी ज्यावेळी पेत होतो त्यावेळी ते माझ्यापाशी येत नव्हते. पिऊन आल्यामुळे बाहेर सारखायचे, सकाळी लवकर उठून जायचे शाळेला. पण आता माझ्या अंगा खांद्यावर कळते, त्यामुळे मला प्रचंड आनंद होतोय. दारू सोडल्यामुळे, दारू सोडण्याचा हा प्रचंड फायदा आहे. आणि वैवाहिक जीवनामध्ये तर सुख अजिबात म्हणजे भारीपैकी लागते, कारण मिसेस आपली माझ्यासोबत चांगली खुलून बोलते. पहिले जरा रडत खडत बोलत होती, म्हणजे तिला कंटाळा याचा माझा, पण आता ती माझ्यासोबत दिलखुलास बोलते, मन मोकळं करते. आणि ह्या हॉस्पिटलचा असा अनुभव तर मी पहिल्यांदाच बघितलाय, कारण की सर म्हणतात इस्तेमाल करो फिर विश्वास करो, जसं सुजित सर म्हणतात. त्यामुळे एक नंबर बेस्ट ऑप्शन आहे. पैशाच्या मानाने एक नंबर आहे. इथलं जेवण व्यवस्था, पद्धत, इथं राहण्याची, इथली जी डिसिप्लिन आहे एक नंबर आहे. तर इथं मला तर 100% वाटतं की दारूच्या वाटेला पुन्हा माणूस जाणार नाही. आणि मी रिक्वेस्ट करतोय की जो व्यसन करत आहे मनुष्य किंवा प्रौढ व्यक्ती बिना लग्नाचा, तर एक वेळ त्यांच्या घरातल्यानी किंवा ह्याने यशवंत व्यसनमुक्ती सेंटरला एक वेळ अवश्य भेट देऊन जावं. तुम्ही घाला किंवा न घाला हा निर्णय तुमचा असेल, पण इथलं जे डिसिप्लिन आहे, वातावरण आहे, एक नंबर आहे. मी स्वतःहून 100% फरक पडलेला आहे माझ्यावर. त्यामुळे 100% येऊन भेटून जावा. तुम्हाला खरंच इथं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर बिनधास्तपणे मिळून जाईल.